जय भीम, नमो बुद्धाय. हां. तर आपण आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकत्र आलेलो आहोत आणि ही निवडणूक म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की डेमोक्रेसी त्याच्यात निवडणुका असणं गरजेच्याच आहेत आणि त्याप्रमाणे आपण उमेदवार आहात 208 तर वडगाव शहरी मतदारसंघ. तर सर आपण प्रथम आपल्या प्रेक्षकासाठी आपण आपली ओळख सांगा थोडक्यात. नाव आणि तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभा राहिलेला आहे आणि त्याचा उद्देश काय आपला, एवढं सांगा आपल्या प्रेक्षकासाठी. सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला वंचित बहुजन आघाडीची 208 वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली. माझं नाव विवेक कृष्णा लोंढे. मी राहायला येरोड्यात आहे. माझा जन्म येरोड्यातलाच आहे. डॉन बॉस्को हायस्कूल येथून मी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नेसवाडिया कॉलेजमधून मी माझी BComची डिग्री घेतली. त्यानंतर AK खान लॉ कॉलेजमधून मी LLB पर्यंतचं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मी 12वीपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत होतो. त्यानंतर ग्रॅज्युएशननंतर येरोडा भागातून मी नागरिकांच्या समस्यांवर, अनेक प्रकारच्या समस्यांवर मी काम करायला सुरुवात केली, आंदोलनं उभी केली आणि त्यानंतर श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाच्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना मी वाचा फोडू शकतो, ते प्रश्न मी सोडवू शकतो. उद्या आमदार झाल्यानंतर योग्य रीतीने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मी करू शकतो याचा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी या निवडणुकीला उभा आहे. आम्हाला तर खात्री आहे की आपण आमदार होणारच. तुम्ही असा की झाला तर म्हटलेला, पण आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमदार होणार आहात. कारण का या परिसरामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब म्हणजे एक आयडॉल आहेत सर्व समाजाचे आणि बाळासाहेब हे त्यानंतरचं एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात तरी जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आपण आत्ता सांगितलेलं आहे की बाबा मी अनेक प्रश्न आहेत, पण त्यातला प्रामुख्याने तुम्ही एखादा प्रश्न कुठला सांगू शकाल की हा प्रश्न ज्वलंत आहे आपल्या परिसरात? हे बघा, एक प्रश्न म्हणून आपण कुठला हायलाईट नाही करू शकत. वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या भौगोलिक दृष्टीने वेगवेगळे प्रश्न आहेत आणि प्रत्येक वर्गाचे आपले प्रश्न आहेत. म्हणजे स्लममध्ये राहणारा एक वर्ग आहे, त्याचे वेगळे प्रश्न आहेत. जो स्वतःची घरं, गुंठ्यानी जागा, अर्धा गुंठा 2 गुंठे जागा घेऊन राहणारा जो वर्ग आहे त्याचे वेगळे प्रश्न आहेत. आणि उच्चभ्रू सोसायट्या ज्या आहेत मतदारसंघामध्ये तिन्ही प्रकारचे वर्ग आहेत आणि त्यांचेही आपले प्रश्न आहेत. युवकांचे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. त्यापैकी काही जर सांगायचं झालं तर येरोड्यासारख्या वसाहतीमध्ये जिथं मोठ्या प्रमाणात हा स्लमचा भाग येतो, इथं अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न येरोड्या भागामध्ये येतो तो म्हणजे पाण्याची समस्या, पाण्याचं अवेळेचं नियोजन. त्यानंतर या भागामध्ये ड्रेनेज लाईन आहेत. त्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न हा इतका गंभीर आहे की मागील आमदारांना सभागृहामध्ये त्याच्यावर तारांकित प्रश्न करावा लागला, तरीसुद्धा तो प्रश्न अजून सुटलेला नाही. तो प्रश्न तसाच आहे. सकाळी उठल्यानंतर एक दिसतं की घरातून बाहेर पाऊल ठेवलं तर त्या सांडपाण्यामध्ये पाय ठेवावा लागतो आणि मग तुमची सुरुवात होते. विद्यार्थ्यांना शाळेला जायचं असेल तर त्याचे बूटसुद्धा त्या सांडपाण्यात भिजतात. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या ज्या आई असतात त्या काय करतात की विद्यार्थ्यांना तसंच आणवानी किंवा उचलून नेतात. सांडपाणी क्रॉस केल्यानंतर त्यांचे पाय धुवतात, पाण्याची बाटली घरातून देतात, त्यांना बूट घालतात आणि मग ते बसमध्ये किंवा रिक्षामध्ये बसवतात आणि त्यांना पाठवतात. मग ही दैनंदिनची अवस्था आहे. रोज सकाळी येरवड्यामध्ये ही परिस्थिती असते. कचऱ्याचं व्यवस्थापन आहे. त्यानंतर या ठिकाणी हा व्यवस्थितचा विकास विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी क्रीडांगण नाही आहे.
शासकीय नावाखाली शासकीय निधीतून क्रीडांगणं उभी करतात, परंतु मग ती संस्थांना चालवायला देतात आणि त्या संस्था भरमसाठ फी आकारतात. आता तुम्ही मला सांगा, शासकीय जागेवर जर क्रीडांगण उभं केलं तर ते मोफतचं असलं पाहिजे. मग मोफतचं क्रीडांगण नाही, विद्यार्थ्यांचा व्यायाम होत नाही, तरुणांचा व्यायाम होत नाही, त्यांच्यामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी एखादं क्रीडांगण या परिसरामध्ये आपण सांगू शकाल की ते असे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे परिस्थिती झालेली आहे? आहे ना. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डामध्ये शासकीय जागेवर शासनाच्या निधीमधून क्रीडांगण उभं राहिलं आहे, परंतु किती मुलं जातात गरिबांची तिथं, स्लममध्ये राहणारे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, मध्यम वर्गाची किती मुलं जातात. आज तिथं जर पाहिलं तर त्यांना किट लागतं, त्यांना भरमसाठ फी आकारली जाते. शासनाच्या जागेवर बांधलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये चालवायला दिलं आहे, असं नाही चालत. इथं मैदानं पाहिजेत, मुलांना खेळता आलं पाहिजे, त्यांना पळता आलं पाहिजे, त्यांना सगळ्या प्रकारचे क्रीडा. सर, आता मी एज्युकेशनवरती येतो. एज्युकेशनच्या दृष्टीनं आपण पूर्वी काय केलेला आहे प्रयत्न, आणि आता एज्युकेशनमध्ये कुठल्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण काय कराल? मी वैयक्तिक माझ्या स्तरावर स्लममध्ये कसं असतं, आमची घरं लहान आहेत. इथं विद्यार्थी 60% मार्क घेतो म्हणजे तो फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 80%च्या मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बरोबरीने असतो. कारण छोटी जागा, तिथंच किचन, तिथंच त्याचा अभ्यास करायचा, तिथंच सगळं, बाहेर खेळ चालू आहे, कुठं स्पीकर वाजतो आहे, कुठं टी व्ही चालू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी 60% घेतो. आम्ही मागील 10 वर्षापासून 60% आणि त्यावरचे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही सन्मान करत आलो, त्याला प्रोत्साहन देत आलो. त्यानंतर शैक्षणिक बाबतीमध्ये काही अडीअडचणी आल्या तरी सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो. मग त्यांना वह्या पुस्तकांचं मदत असेल, आणखीन दुसऱ्या काही मदती असतील. कोविड काळानंतर शाळांच्या फी भरमसाठ वाढल्या, शाळांच्या फी थकल्या होत्या. आम्ही प्रयत्न केले की पालकांनी त्यांची फी माफ करून द्यावी शाळांनी, आणि अनेक शाळांनी सहकार्यही केलं. परंतु सत्ता हातात असल्यानंतर शाळांचा किंवा शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये फार मोठा हातभार लावता येतो. महानगरपालिकाच्या शाळा आहेत मतदारसंघात, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मतदारसंघात. आज महानगरपालिकेची पुणे शहरातली सगळ्यात मोठी उच्च माध्यमिक शाळा नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल ही आपल्या मतदारसंघात आहे. एक फार मोठं नावलौकिक होतं पुणे शहरामध्ये, काय पुणे जिल्ह्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचं फार मोठं नाव होतं. परंतु आज त्याची काय दुर्दशा आहे, दुर्लक्ष करत आहेत त्याच्याकडं. मी निवडून आल्यानंतर पहिलं माझं प्राधान्य असेल की नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचा पूर्णपणे विकास होऊन पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या भागामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या शाळेमध्ये 12वीच नव्हे तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे मोफत आणि चांगल्या दर्जाचं कसं उपलब्ध करून देता येईल, तिथं लायब्ररी कशी अद्ययावत असेल, आणि त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र हे शासनाच्या वतीनं चालवता येईल, इतकी मोठी प्रशस्त जागा आहे त्याची. हे सगळं होऊ शकतं. आणि मतदारसंघामध्ये राहताना विशेषतः येरवड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मदत होऊ शकते. आज वडगाव शहरी मतदारसंघामध्ये राहणाऱ्या अनेक भागांमधले विद्यार्थी हे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमधून शिकून गेलेत. आज जे 50मध्ये आहेत, 60मध्ये आहेत, ते सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे विद्यार्थी होते. माझं त्यांनाही आव्हान आहे की आपण सगळे मिळून नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचं नावलौकिक हे पुन्हा मोठं करूयात. तर तुमचा हा प्रश्न खूपच तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं नियोजन आहे किंवा तुमचा अभ्याससुद्धा आहे की या शाळेमध्ये आपल्याला सुधारणा करायची तर काय पाहिजे आणि काय नको आहे. तर याबद्दल आपण चांगला अभ्यास केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण चांगले उच्च शिक्षित आहात. आपल्याला श्रद्धेय बाळासाहेबांनी आपली निवड यासाठी या परिसरामध्ये केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपण उतरलेला आहात. तर काय त्यांचा दृष्टिकोन तुम्ही काय सांगू शकाल का? असा जरा प्रश्न थोडा हे आहे की का त्यांचा दृष्टिकोन सांगण्याचं तसा अवघड आहे आपल्याला. पण तरी बी तुमची निवड झाली, कारण का हिथं बी चांगले आहेत, तुमच्यात निश्चित चांगले गुण आहेत. तर ते गुण हे आपल्या प्रेक्षकांना जर समजले तर मला खात्री आहे की त्यात लोकांना स्पष्टता येईल. आता कसं असतं, प्रत्येक माणूस हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या दृष्टिकोनातून बघत असतो. माझ्या नजरेतून बाळासाहेब आंबेडकर हे एक अतिशय संवेदनशील नेतृत्व, समाजाच्या प्रत्येक घटकाची जाण असणारं आणि दुबळ्यातला दुबळा घटक
संख्येने आणि सामाजिकदृष्ट्या त्याची काळजी करणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत. राजकीयदृष्ट्या प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळावं, त्यांच्या मतदारांची संख्या किती आहे हे न पाहता त्या घटकाला उमेदवारी देऊन त्याला लोकप्रतिनिधी करण्यासाठी इतरांनी मदत करावी, हा दृष्टिकोन बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. शैक्षणिक विकास, आर्थिक विकास, युवकांचा, महिलांची सुरक्षा, महिलांचा विकास याबाबत बाळासाहेबांचं फार उदार मत आहे. सगळ्या घटकांचा विकास झाला पाहिजे, सगळ्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि कुठलाही हा घटक वेगळा तो घटक वेगळा असं बाळासाहेब कधी करत नाहीत. आणि शिक्षणाला महत्त्व देणारे, तरुणांना संधी देणारे असं एक नेतृत्व बाळासाहेबांचं आहे. आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना असं वाटलं असेल की आहे योग्य म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिली. पण आपण आता आपण आमदार होणार आहे माझ्या तरी मला खात्री आहे. मला एक माहिती आहे की बाबा म्हणजे आता हे विद्यार्थी बरेच बेकार आहेत. हे उद्योगाच्या दृष्टिकोनातून आपली काय प्लॅनिंग असेल, काय आहे आपल्या डोक्यामध्ये? प्रत्येकाची आपली आपली एक टॅलेंट असतं, एक क्षमता असते, त्याचे गुण असतात. व्यवसाय आणि उद्योग मार्गदर्शन केंद्र आणि त्याला त्या क्षेत्रातले निपुण असणारे मार्गदर्शक आपण एक चालू करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याचे गुण ओळखून त्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन. मग जिल्हा उद्योग केंद्र आहेत, अनेक बँका आहेत, त्याच्या माध्यमातून त्याला भांडवल उपलब्ध करून त्याला उद्योगाला आपण मदत करू. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामधून तेवढं प्रतिनिधित्व दिसत नाही आम्हाला. आहेत, नाही असं नाही, परंतु मोठ्या संख्येने इतर तालुक्याच्या पातळीवर जर पाहिलं तर काय तालुक्यांचे भरमसाठ विद्यार्थी हे मोठ्या संख्येने हे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतात आणि ते मोठे अधिकारी होतात. परंतु एका लोकप्रतिनिधीचं हे जबाबदारी च्या मतदारसंघामध्ये त्याने लक्ष घालून त्याच्या मतदारसंघामधले तरुण जास्तीत जास्त मोठे मोठे अधिकारी कसे होतील याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. सर, मी आता एक असा प्रश्न आहे माझा की पहिलं म्हणजे ह्या वडगाव शहरी मतदारसंघ आहे 208 बरोबर. तर त्याची जी सीमारेषा आहे, कारण का बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा येतो की लोकांना लक्ष देत नाही आपण कुणीकडे वळत, आपण कुठं आहोत एकदम सीमारेषेवरती. हां, तर त्याच्यामध्ये एक आपल्या प्रेक्षकासाठी तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्याल की बाबा असं एक सीमारेषा आहे जनरली, अगदीच अप टू डेट नाही. आणि दुसरं आहे की त्यात किंवा सर्वसाधारण लोकसंख्या ह्याची किती आहे आज सध्याच्या. आता तो इतक्या लोकसंख्येवर एक मतदारसंघ असतो हा भाग आहेच, पण त्याच्या कमी जास्त असू शकतात थोडे. तर असं काय आहे का तुमच्याकडे माहिती त्याची? वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये 4,97,000 इतकी मतदारसंख्या आहे. त्याचबरोबर त्याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर मतदारसंघ आपण येरोड्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे, ज्याला आपण सादरबाबांची जी दर्गा आहे त्या दर्ग्यापासून जो चालू होतो रस्ता तो सरळ आंबेडकर सोसायटीकडून तो साप्रस पोलीस चौकीपर्यंत, साप्रस पोलीस चौकीकडून तो इंदिरानगरच्या पाठीमागे नदीच्या किनारीने सरळ जातो ते कळस गावापर्यंत. कळस गावाकडून तो मस्के वस्ती R&D कॉलनीच्या तिथून विश्रांतवाडी, धानोरीतून लोहगावच्या पुढं निरगुडीपर्यंत, तिथून तो पुन्हा इकडे अलीकडे येत असताना आपले घर खांदवेनगर त्याच्यामध्ये येतं. आपले घरकडून तो सरळ बायपास रोडच्या दोन्ही म्हणजे खराडी बायपास रोडच्या दोन्ही बाजू घेऊन नदीपर्यंत आणि नदीच्या किनारीने सलग येऊन तो सादरबाबापर्यंत म्हणजे बंड गार्डनचा जो पूल आहे त्याच्या अलीकडे सोसायटी वगैरे सगळ्या रक्षक सोसायटी येते, अलीकडची मांजरी येते, त्यानंतर आपले घर येतं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर आपल्या ह्यांच्या दृष्टिकोनातून आपण खूपच ही चांगली माहिती दिलेली आहे. तर मग मी यासाठी तो प्रश्न काढलेला की 18 वर्षाच्या मुलांना आठवण व्हावी आणि त्यांनी मतदानाला यावं.
तर ह्या 18 वर्षांच्या मुलांना मतदान ते त्यांचं पहिलं मतदान आहे. तर या पहिल्या मतदानामध्ये तुम्ही तुमच्यासाठीच नाही परंतु जनरली निवड करताना काय सांगाल त्यांच्यासाठी? एक गोष्ट लक्षात घ्या की माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे. आज शाळा म्हणजे मूल 3 वर्षाचं झालं की पालकांची धडपड चालू होती की त्याला शाळेत टाकायचं. कुठलाही पालक असा नाही करत की याला शाळेत नाही टाकायचं. नाही, शिक्षणाला फार महत्त्व आहे. मग जेव्हा शिक्षणाला महत्त्व इतकं आयुष्यामध्ये आहे तर मतदान करताना सुद्धा आपण शिक्षणाला महत्त्व हे दिलं पाहिजे. मी 18 वर्षाचे जे आता फर्स्ट टायमर वोटर आहेत, तुमचं पहिलं मत आहे, ते पहिलं मत योग्य ठिकाणी गेलं पाहिजे असं माझंही मत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडी डेअरिंग दाखवावी, थोडी हिंमत करावी आणि प्रत्येक येणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला हे विचारावं की तुम्ही प्रचार करताय तर तुमच्या उमेदवारांचं शिक्षण किती आहे आणि शिक्षण बघून सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवाराला त्यांनी मतदान करावं, जेणेकरून त्यांनाही समाधान लाभेल की बाबा आम्ही मतदान केलं, हे योग्य माणसाला केलं. विवेकजी, या परिसरामध्ये एकंदरीत आपला मित्रपरिवार, आपलं कार्य, आपली चळवळीमध्ये आपलं काम हे मोठं आहे आणि मी खूप वर्षापासून पाहतो. तर आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की एखादं आंदोलन आपण म्हटलं की बरेच आंदोलनं वगैरे केलेले आहेत किंवा काय, तर एखाद्या आंदोलनाचे आपल्या कार्यकर्त्यांना, प्रेक्षकांना वगैरे काय एखादं चांगले आंदोलन केलं 1, 2, 3 किंवा केलेलं असेल त्या थोडक्यात हे असं केलेलं आहे असं थोडक्यात सांगाल का? अनेक आंदोलनं केलीत. म्हणजे मी एक नाही सांगत, 2-3 सांगतो, कारण एक सांगून तेच होणार नाही. मी लहान होतो, 12वी FYला होतो. आमच्या ह्या सुभाषनगर नवी खडकी भागात, म्हणजे मी आता 25 वर्षापूर्वीचं सांगतो तुम्हाला. सुभाषनगर 23 वर्षापूर्वीचं सांगतो. सुभाषनगर नवी खडकी भागात नागरी सुविधांची फार मोठी अडचण होती. मी लहान असताना त्यावेळेला आम्ही एक फार मोठा मोर्चा हा महानगरपालिकेवर घेऊन गेलो होतो आणि ते प्रश्न सोडवून घेतले. त्याच्यानंतर पुन्हा आता अलीकडं आम्ही एक वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी हे अभियान राबवलं आणि संपूर्ण वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली जाऊन, घरोघरी जाऊन नागरिकांना त्यांच्या समस्या विचारल्या. बहुतेक समस्या ह्या नागरी सुविधांच्या बाबतीत होत्या. आम्ही महानगरपालिकेला धरणे आंदोलन केलं. 18 विभाग आहेत, त्या 18 विभागांचे सर्व इंजिनियर त्या मीटिंगला होते, आमचे प्रतिनिधी होते पक्षाचे. त्या माध्यमातून आम्ही बरीचशी लोकांची कामं ही या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवली. त्यानंतर आम्ही विश्रांतवाडीमध्ये SRAचा घाट घातलेला आहे, SRAने, आणि चुकीच्या पद्धतीने चालू आहे. त्याच्या विरोधातही आम्ही SRA कार्यालयावर फार मोठा मोर्चा नेला होता आणि यशस्वीरित्या तो मोर्चा, अजूनही ते आंदोलन चालू आहे आमचं. SRAच्या अथॉरिटीच्या म्हणजे SRA प्राधिकरणाच्या विरोधात, विकसकाच्या विरोधात ते आंदोलन अजूनही आमचं चालू आहे. त्याचबरोबर नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही OBC आरक्षणाच्या विषयावर मुंबईला मोर्चा जो पक्षाच्या वतीने झाला त्या ह्याच्यात आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालो. पुन्हा आता बाळासाहेब आंबेडकरांनी OBC आरक्षण बचाव यात्रा काढली, त्या यात्रेतही आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालो आणि OBC समाजामध्ये एक जागृती आणण्याचा प्रयत्न केला की आरक्षण धोक्यात आहे, तुम्ही आरक्षण वाचवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना साथ दिली पाहिजे. तर आपण आपल्या चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपल्या मुलाखतीच्या. तर यामध्ये मी आपल्याला की मतदार जे आहेत हे इथले मतदार पण दुसरीकडे गेलेले असतात आणि काहींना शक्य नसतं इकडे यायला, पण त्यांना मतदान करायचं मनापासून म्हणजे त्यांना करायचं असतं. तर त्या लोकांच्या दृष्टिकोनातून एक काय सांगाल आपण? आणि त्याचबरोबर ज्या लोकांना याच जवळच असतात पण त्यांना काही हँडिकॅप वगैरे त्याच्यासाठी आता येत नाही आणि मग त्याला मदत करणे इतरांना गरजेचं असतं, कुणा ते मदतीचं. तर या दृष्टिकोनातून आपण काय लोकांना मार्गदर्शन करावं? माझं लोकांना एक सांगणं आहे की मतदानाचा जो अधिकार आहे तो सगळ्यांनी बजावला पाहिजे. काही लोक इथं तिथं राहायला गेले, ते अंतर दूर नाही आहे आम्हाला माहिती आहे. फार फार तर कोरेगाव पार्क किंवा या बाजूला थोडेसे
आहेत लोक, ते येतात, सगळे स्वतःहून येतात. आम्ही फक्त त्यांची जागृती करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की तुमचा मताचा अधिकार बजावा. त्यांना फोन करून किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या माध्यमातून लोक स्वतःहून येतात, मतदान करतात आणि निघून जातात. त्यांची काही अपेक्षा नसते की आम्हाला घेऊन जा किंवा काय. आपले मतदार आपले म्हणजे म्हणजे आपल्या फुले आंबेडकरी चळवळीचे मी स्पेशली म्हणत आहे फुले आंबेडकरी. इतर तर सगळे फुले आंबेडकर म्हणजे बहुजन सगळेच आले यामध्ये असा कुठला पर्टिक्युलरी समाज हा मला अपेक्षित नाही आहे किंवा तो आपल्याला हे अपेक्षित नाही किंवा तसा रोग सगळे बहुजन समाज. तर बहुजन समाज हा आज पूर्वीपेक्षा म्हणजे मतदानाला म्हणजे तयार येतो का? आणि या ठिकाणी जर तो मतदानाला येत असेल तर आपले उमेदवार आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे तर आपल्या उमेदवारांचा आणि त्यांच्या मताचा फरक हा बराच म्हणजे कमी जास्त असतो नाही म्हटलं तरी. याला काय कारण आहे मग? नाही, आता त्या कारणात मी काय आत्ता ही वेळ नाही त्या कारणात जाण्याची, परंतु एक सांगू इच्छितो की फुले आंबेडकरी चळवळीला मानणारा जो मतदार आहे हा मोठ्या संख्येने मतदान करतो. तो फार स्वावलंबी आणि स्वाभिमानी मतदार आहे आणि ह्या स्वाभिमानी मतदाराचं मतदान हे 100% वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला होणार आहे याचा मला आत्मविश्वास आहे. आपल्यातले जरी काही इतर काय असले अनेक उभा राहिलेले असले किंवा काय तरी तुम्हाला खात्री आहे की बाबा आपल्या गॅस सिलेंडरला म्हणजे बाळासाहेबांचा जो प्रभाव आहे किंवा फुले आंबेडकरी चळवळीचा जो आता आहे त्यांच्याकडे निश्चितच मतदार येणार आहेत. अगदी बरोबर आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे. आपण एखादा पुढं दृष्टिकोन ठेवला असेल काय ह्याच्यामधून आपला पहिल्यांदा काही करणारा हा उद्देश झालेला आहे, परंतु प्रॉपर जो एम्स ज्याला आपण म्हणू हे माझं ध्येय आहे असं एखादं एक ध्येय नाही आहे माझं, म्हणजे एक सिंगल नाही सांगता येणार, परंतु मी सांगतो ना, बेसिक आहे ते शिक्षण, शिक्षणाचा दर्जा उंचावणं आणि KG to PG. शेवटी नेते बाळासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की आम्हाला KG to PG शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करायचं आहे. मतदारसंघामध्ये शासनाच्या निधीतून, स्वयंसेवी संस्थांच्या निधीतून आम्ही प्रयत्न करू की मतदारसंघामध्ये राहणारे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं KG to PG शिक्षण कसं स्वस्तात स्वस्त किंवा मोफत उपलब्ध करून देता येईल. त्याचबरोबर 5 लाख मतदार, 7 लाख लोकसंख्या किमान ह्या मतदारसंघाची, त्या भागामध्ये एक ससूनच्या धर्तीवर, ससून जनरल हॉस्पिटलच्या धर्तीवर एक सर्वोपचार रुग्णालय मोफतचं, जिथं औषधोपचारही मोफत होईल आणि एक डायग्नोसिस सेंटर जिथं अतिशय अल्प दरात रोगनिदान होईल. काय होतं, महाग असल्यामुळं रोगनिदान होत नाही, लोक चाचण्या करत नाहीत आणि तो रोग बळावतो आणि मग उशीर झालेला असतो. तसं न होता प्रायमरी स्टेजला रोगनिदान झालं तर त्याचा लगेच इलाज करता येतो आणि रोगनिदान महाग असल्यामुळं, चाचण्या महाग असल्यामुळं लोक टाळाटाळ करतात. स्वस्तात उपलब्ध करून दिलं तर आजार जास्त बळवणार नाही आणि मोफतचं उपचार असला तर लोक त्यांचे आरोग्य चांगलं सांभाळतील. त्याचबरोबर मला वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातून जो विद्यार्थी आहे, जो तरुण आहे, तो मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात वडगाव शहरी मतदारसंघातील राहणारे विद्यार्थी हे शासकीय अधिकारी आणि मोठ्या हुद्द्यावर गेले पाहिजेत, ते गेलेले पाहायचे, हे एक माझं स्वप्न आहे. तर खूपच छान आपण यासाठी उत्तर दिलेलं आहे, कारण का मला अपेक्षित होतं. कारण का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शिक्षण, की महात्मा फुलेंच्यापासून जर आपण पाहिलं किंवा त्याच्या अगोदरही आणि बाबासाहेब तर ते शिक्षणाच्या बाबतीत फर्स्ट क्रमांक आहे. बाकीच्या गोष्टी होतच राहतात. खूपच आनंद आहे. फक्त शेवटचा एक मी प्रश्न विचारण्याचा माझाही असा मुद्दा हा आहे की आता निवडणुका म्हणल्या तर खर्च फार आहे, काय तर सांगायला नको, आणि आपली परिस्थिती तर अशी आहे. तर ह्या खर्चाच्या संदर्भात आपण काय आपल्या लोकांची मदत वगैरे काय, आपल्या लोकांची मदत वगैरे काय, त्याबद्दल काय सांगाल? खर्चाचं नियोजन जे आहे सगळ्यात प्रथम म्हणजे चळवळीतल्या उमेदवाराला जास्त खर्च येत नाही. मला काय हाजरीवर लोक आणायला लागत नाहीत आणि आलेला कार्यकर्ता हा सकाळी घरी येताना घरी जेवण करून येतो,
त्याची काही अपेक्षा नसते. ठीक आहे, आता अल्पोपहार वगैरे आम्ही ती व्यवस्था होत असते. मला माहीतही नसतं. परस्पर कार्यकर्ता एखादा सगळी व्यवस्था करतो आणि मी माझ्या धावपळीत असतो. माझ्याच समोर एखादं ताट येतं, मला माहीत नसतं की कुणी व्यवस्था केली, परंतु कार्यकर्ते आणि समाज बांधव हे मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात हे सहकार्य करत आहेत. आणि निवडणूक ही त्यांनीच खांद्यावर घेतली असं म्हणावं लागेल. आणि ते ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडतील असा त्यांना विश्वास आहे आणि ते मलाही विश्वास देत आहेत आणि मलाही त्यांचा विश्वास आहे. तर खूपच छान की आपण आपल्या समाजावरती अवलंबून आहात आणि समाज हे सगळं करत आहे, ही फार मोठी बाब आहे. फुले आंबेडकरी चळवळीमध्ये समाजाने ती जबाबदारी घेणं आजकाल हे सोपं नाही आहे. आता त्याच्या पाठीमागं आपले लोंढे साहेब आहेत, यांचं कार्य अगदी लहानपणापासूनचं त्यांचं कार्य आहे आणि याच परिसरामध्ये मी असल्यामुळं मी ते पाहत आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं ही सगळे तळागाळातील लोक उभा राहिलेले आहात आणि आपण त्या तळागाळातून आलेला आहात. त्याच्यामुळं अनुभव तर खूप चांगला आहे आणि मला खात्री आहे की आपल्या या माध्यमातून आपण हॉस्पिटल आणि एज्युकेशन अर्थात ह्या फक्त टॉपचे आहेत, म्हणजे तुमचे त्याच्यानंतर अनेक ऑब्जेक्ट अनेक आहेत, वेगवेगळे आहेत आणखीन, ते तुम्ही पूर्ण कराल आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये यश लाभो आणि आपली जी काही प्रगती होत राहो, राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, व्यक्तिगत असेल वगैरे वगैरे. तर ही सगळी प्रगती उच्च होत राहो अशी निश्चितच आमची आपल्या पाठीमागं एक हे राहील, प्रार्थना राहील. आणि त्याचबरोबर तुमचं आरोग्यही चांगलं राहो ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.